लघु उद्योजकांना मिळाले प्रोत्साहन। बहिणाबाई महोत्सवात जिल्ह्यातील लघु उद्योजकांना विविध विषयासंदर्भात अनमोल मार्गदर्शन तज्ज्ञांकडून मिळाले। जिंदा संस्था तसेच MSME संयुक्तपणे आयोजित कार्यशाळेचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोडे, जिंदाचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, सचिव पुरुषोत्तम न्याहाटी उपस्थित होते। लघु उद्योजकांचा विस्तार करताना येणाऱ्या अडचणींची कशी सोडवणूक करता येईल, स्पर्धेत कसे राहता येईल, उत्पादकाचा दर्जा ठेवून ग्राहक कसे आकर्षित करायचे, यासाठी या उपक्रमात तज्ज्ञांनी व्यावसायिकांना विविध विषयांची माहिती दिली। या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून लघु उद्योजकांसाठी एक कार्यशाळा राबवलेली आहे, याच्या मागची भावना काय आहे? भारत सरकार MSME मंत्रालय यांची एक पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी आहे, ज्या पॉलिसीच्या अंतर्गत आपल्या देशामध्ये जेवढे काही भारत सरकारचे मंत्रालय आहे, डिपार्टमेंट्स आहे आणि CPSUs आहे, जे पब्लिक सेक्टर युनिट्स आहे, या लोकांना कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की जे काही त्यांचं ॲन्युअल प्रोक्युरमेंट आहे त्यांच्या 25% जे पार्ट आहे तो लघु उद्योजकाकडून घेणं हे त्यांना कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। आणि त्या 25%मध्ये 4% जे आहे SC आणि ST एंटरप्रिनरसाठी रिझर्व्ड आहे आणि 3% जे आहे ते महिला उद्योजकासाठी रिझर्व्ड आहे। या अनुषंगाने लघु उद्योजकासाठी खूप मोठा मार्केट उपलब्ध करून दिला आहे, ज्याची व्हॅल्यू अराउंड 2 लाख करोडची आहे, की जेणेकरून आपल्या जिंदा म्हणजे जे जळगाव इंडस्ट्री असोसिएशन आहे त्यांच्या मेंबरना ही माहिती देण्याकरता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात मुंबईवरून अनेक CPSUs पार्टिसिपेट झालेले आहे, जसे की माझगाव डॉक आहे, NPCIL आहे, IOCL आहे, BPCL आहे, HPCL आहे आणि IREL पण आहे। सोबतच ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळवरून आणि महाजनको भुसावळवरून पण अधिकारी आले आहे, की ज्यांनी त्यांना लागणाऱ्या ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्यांची माहिती दिली आहे। त्यामध्ये कशाप्रकारे वेंडर रजिस्ट्रेशन केले जाते, किती प्रमाणात किती रुपयाची ती प्रोक्युरमेंट वर्षाची केली जाते आहे आणि ही लघु उद्योजकासाठी कशाप्रकारे उपलब्ध करून देण्यात येईल ती सगळी वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेसची माहिती या कार्यक्रमात दिलेली आहे। त्यासोबतच पेमेंट डिलेट ॲक्टचा पण इश्यूज आहे, की लघु उद्योगाचा जो कॅश फ्लो आहे ऑलवेज मिसमॅच असतो, त्यांच्याकडे पैशांची कमी असते। त्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म आणि MSME FC जे आपल्या MSME ॲक्टमध्येच प्रोव्हिजन आहे त्या अंतर्गत त्या विषयाला घेऊन सुद्धा सेशन्स ऑर्गनाईज केलेले आहेत। सोबतच गव्हर्नमेंट मार्केट प्लेस आहे, त्यावर सगळे काही गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्रीज आहे आणि CPSUs आहे ते जेमवरूनच सगळे प्रॉडक्ट परचेस केले जात असतात, त्यामुळे जेमची पण माहिती या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आली आहे। आणि हा कार्यक्रम जिंदा जे जळगाव इंडस्ट्री असोसिएशन आहे त्यांच्या मेंबरसाठी ही ऑर्गनाईज केली आहे आणि जळगावच्या आजूबाजूच्या सगळ्या उद्योजकांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या लघु उद्योजक जे आहेत त्यांच्या उद्योजकांमध्ये मोठा भर पडावा यासाठी आपण काही योजना घेऊन आलेल्या आहात का? हा, अनेक योजना आहे लघु उद्योगासाठी, त्यासाठी सुद्धा एक सेशन इथे ऑर्गनाईज केला आहे। हा तर एक पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसीचं अवेअरनेस आम्ही आणतोच आहे, त्यासोबतच जे काही लघु उद्योगासाठी मार्केट ॲक्सेससाठी एक योजना आहे, त्या योजनेअंतर्गत ते आमचे अप्रूव्ड इव्हेंटसाठी जे एक्झिबिशन्स आहे, अप्रूव्ड एक्झिबिशन्स आहे, त्यामध्ये ते लोक पार्टिसिपेट करू शकतात। वर्षाला 2 प्रत्येक युनिटला वर्षाला 2 एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकतात, ज्या अंतर्गत त्यांना स्टॉल चार्जेसचे पैसे, येण्या जाण्याचे पैसे आणि माल नेणे आणणे याकरता सुद्धा पैसे दिले जाते। मेट्रोपॉलिटन सिटीसाठी 1.5 लाखपर्यंतची व्यवस्था आहे आणि अन्य शहराकरता 80,000ची व्यवस्था आहे। अशा पद्धतीने आम्ही लघु उद्योजकांना मार्केट ॲक्सेससाठी प्रोव्हिजन केलेली आहे। सोबतच आम्ही ट्रेडमार्कसाठी रिएम्बर्समेंट करतो, सोबतच आम्ही त्यांनी जर डोमेस्टिक पॅटर्न जर घेतले असेल त्यासाठी सुद्धा आम्ही रिएम्बर्समेंट करतो। अशा प्रकारे अनेक जे आहे लघु उद्योगांच्या विकासासाठी आम्ही मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या माध्यमाने इथे कार्यक्रमाची योजना केली। या ठिकाणी तर तुम्ही बरीचशी माहिती दिली आहे, पण अजून काही उद्योजकांना काही माहितीची आवश्यकता असेल तर आपली कुठली अशी वेबसाईट आहे की त्याच्यावरती त्यांना पूर्ण माहिती मिळेल? आता त्यासाठी एक तर मुंबईला जर त्यांचं येणं शक्य असेल तर आमचं ऑफिस आहे MSME DFO मुंबई साकीनाक्याला, सोबतच आमची वेबसाईट आहे dcmsme.gov.in या संकेतस्थळावर जाऊन सगळी या मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या योजनेची माहिती घेऊ शकतो। सर, काय सांगणार, या ठिकाणी तुम्ही लघु उद्योजकांसाठी एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे, याच्या मागची संकल्पना काय आहे तुमची? याच्या मागची एकच संकल्पना आहे की खूप चिकाटीने सगळे उद्योजक
आपलं काम करत आहे. पण कोविडच्या काळानंतर खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि ऑर्डरची घसरण झालेली आहे. तर आता जे इंडस्ट्रीजमध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती बरकरार ठेवून त्याच्यासाठी जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळावे, गव्हर्नमेंट सेक्टरमधून त्या ऑर्डर्स यावे. या हिशोबाने MSME प्लॅटफॉर्मचा वापर आपण कसा करू शकतो, त्याचा उपयोग आपण ऑर्डर कन्व्हर्शनमध्ये कसा करू शकतो आणि उद्योग भरभराटीला जाईल याच्यासाठी काय करू शकतो, हे सगळं विचार करून आजची ही कार्यशाळा आयोजित केली.